हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बाहेर बघू शकताय किती कडक ऊन पडत आहे आणि अशा वेळी आपलं घर प्रसन्न आणि थंड असावं असं कोणाला वाटत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महागड्या वस्तू न वापरता फक्त छोट्या बदलांनी आपण आपलं घर उन्हाळ्यातही थंड ठेवू शकतो. उन्हाळ्यात सगळ्यात आधी खिडकीचे पडदे हे खूप महत्त्वाचे असतात. गडद रंग हे उष्णता शोषून घेतात, म्हणून पांढरे, क्रीम किंवा फिकट रंगाचे सुती पडदे तुम्ही खिडक्यांना लावायला पाहिजे. यामुळे घरात उजेड तर राहतोच, पण उष्णता पण आपल्यालाही कमी जाणवत असते. तर आता आली आहे मी बेडरूममध्ये. इथल्या कपाटामध्ये काही कपडे ठेवलेले होते जे हिवाळ्यामध्ये आपण वापरत असतो, ब्लँकेट्स वगैरे, ते मी धुवून काढलेले आहे आणि तेच मला आता पॅक करून ठेवायचे आहे. कपाटामध्ये समोरच्या बाजूला मी फक्त सुती आणि हलके कपडे ठेवत असते, जेणेकरून घाम आणि उकाड्याच्या दिवसामध्ये आपल्याला ते कपडे म्हणजे लवकर मिळतील. जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा ते आपण पटकन घेऊ शकतो. आणि जे काही मी ब्लँकेट्स वगैरे धुवून ठेवले होते तेच मी आता इथे घडी करून पॅक करून दुसऱ्या बाजूला ठेवणार आहे, कारण आता उन्हाळ्यामध्ये थंडीच्या ब्लँकेट्सची काही गरज पडणार नाही. त्याच्यामुळे मी ते स्वच्छ धुतलेले आहे आणि वाळवून छान पिशवीमध्ये पॅक करून ठेवणार आहे. तर इथे मी आता माठामध्ये पिण्याचं पाणी भरून ठेवणार आहे. मी मातीच्या माठामध्ये पाणी भरून ठेवत असते आणि त्याला बाजूला असं सुती कापड गुंडाळून ठेवत असते. फ्रीजच्या पाण्यापेक्षा मातीच्या माठातलं पाणी हे आरोग्यासाठी केव्हाही उत्तम आणि छान थंड पण असतं. अशा पद्धतीने माठाला कापड गुंडाळल्यामुळे पाणी हे जास्त वेळपर्यंत थंड राहतं. आणि त्यानंतरचा उपाय म्हणजे तुम्ही घराच्या एका कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्याकडे डायनिंग टेबल असेल तर डायनिंग टेबलवर खिडकीजवळ तुम्ही अशा पद्धतीने स्नेक प्लांट, मनी प्लांट, जे इंडोअर प्लांट आहेत ते तुम्ही लावू शकता. इंडोअर प्लांट हे एअर प्युरिफायरचं कामसुद्धा करत असते आणि घरामध्ये हिरवळ दिसली तर घर पण छान प्रसन्न राहत असतो. त्याच्यामुळे मी पण इथे काही झाडं आणून ठेवलेली आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी पिणं खूप महत्त्वाचं असतं, म्हणून घरामध्ये आपण एक हायड्रेशन कॉर्नर तयार केला पाहिजे. आपण एखाद्या काचेच्या जगमध्ये म्हणा किंवा बॉटलमध्ये लिंबू किंवा काकडी टाकून डिटॉक्स वॉटर तयार करून ठेवू शकतो आणि ते पाणी आपण दिवसभरामध्ये संपवून घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपली बॉडी पण हायड्रेटेड राहील. तर हे होते काही छोटे बदल ज्यांनी तुमचं घर उन्हाळ्यातही छान आनंदी राहील आणि थंड पण राहील. तुम्हाला यापैकी कोणती टिप सर्वात जास्त आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.